नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने ईश्वरीकडे आणि तिच्या आईकडे पुरावे मागितलेले असतात आणि म्हणूनच इथे ईश्वरीने 2 दिवसांमध्ये अर्णवच्या समोर खूप मोठा पुरावा सादर करत इथे सुप्रियाला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. 17 वर्षांपूर्वी सुप्रिया आणि रमाकांत काका यांच्याबरोबर घडलेल्या घटनेला इथे आता ईश्वरीने खूपच हुशारीने अर्णवसोबत रिक्रिएट केलेली असते आणि कशा पद्धतीने त्या दोघांना फसवण्यात आलं होतं याचा आता व्हिडिओ तयार करण्यात आलेला असतो आणि फोटोसुद्धा काढण्यात आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कशा पद्धतीने सुप्रियाला फसवलेलं असतं आणि विनाकारण फोटो काढून त्यांना बदनाम करण्यात आलेलं असतं, हे आता ईश्वरीने अर्णवच्या समोर आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, राकेश आणि वल्लरी या दोघांनी मिळून अर्णव ईश्वरी यांचं भांडण चव्हाट्यावरती आणण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो त्याला इथे ईश्वरीने स्वतःहूनच पूर्ण विराम दिलेला असतो. ही गोष्ट ईश्वरीने सगळ्यांच्या समोरच सादर केलेली असते. त्यामुळे 17 वर्षांपूर्वी छापून आलेल्या बातमीला काहीही अर्थ नव्हता. उलट ती बातमी खोटी होती. त्या बातमीमुळे 3 कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि त्याला कारणीभूत वल्लरी आणि शशिकांत हे दोघे जण होते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात त्या आपण सविस्तरपणे बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला ईश्वरी सांगत असते, माझ्या आईची आणि तुमच्या वडिलांची काही चूक नव्हती. त्या दोघांची एकदाच भेट झाली होती आणि तीसुद्धा इंटरव्ह्यूच्या वेळी. त्या बाईने माझ्या आईला हॉटेलमध्ये तुमच्या वडिलांच्या केबिनमध्ये जायला सांगितलं आणि तिथे माझी आई इंटरव्ह्यूसाठी गेली होती. तेव्हाच बरोबर मीडियावाले येऊन फोटो काढायला कसे काय लागले. तुमच्या वडिलांना चक्कर आली होती सर. त्याच्यामध्ये त्यांची आणि माझ्या आईची खरंच काही चूक नव्हती. तेव्हा अर्णवला वाटतं की ही एक स्टोरी आहे, म्हणजे अर्णवला इथे खोटं सांगितलं जातंय. ईश्वरी आणि सुप्रियाने रचलेली एक खोटी स्टोरी आहे असं आता अर्णवला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीवरती विश्वास ठेवत नाही. तो म्हणतो, त्या बाईला आणून माझ्यासमोर उभं कर जिने तुझ्या आईला खोटं बोलून माझ्या वडिलांच्या केबिनमध्ये पाठवलं. कुठे आहे ती बाई? माझ्याजवळ खोटं बोलू नकोस. मी तुझ्या कुठल्याही गोष्टीवरती आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाही आहे. त्यानंतर सुप्रियासुद्धा येते. सुप्रिया म्हणत असते, इशू चल, माझ्या इथे भूतकाळामुळे मला तुझा वर्तमान खराब करू द्यायचं नाही आहे. मला तुझा हसता खेळता संसार उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही आहे. कारण अर्णव ईश्वरीबरोबर बोलत नसतो, तिच्याशी नीट वागत नसतो, तिला तुचडेपणाची वागणूक देत असतो. तेव्हा इथे सुप्रिया अर्णवजवळ बोलायला आलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट, मला हा तमाशा घरामध्ये व्हायला नको आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा इथे यायचं नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, अर्णव, तुझा खूप मोठा गैरसमज झाला आहे. आमचीसुद्धा काहीतरी बाजू असू शकते. मी काहीही केलेलं नाही आहे आणि तुझ्या वडिलांचीसुद्धा काही चूक नाही आहे. आम्हाला या प्रकरणामध्ये फसवलं गेलं आहे. अर्णव म्हणतो, पुरावे द्या. पुरावे असतील तेव्हाच माझ्याजवळ बोलायला या आणि जर पुरावे नसतील ना तर गेटच्या आतमध्ये सुद्धा यायचं नाही, असं आता अर्णवने सुप्रियाला सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मला माहिती आहे तुमचा आईच्या बाबतीत गैरसमज झाला आहे, म्हणून तुम्ही माझ्या आईजवळ या भाषेत बोलू नका, मला नाही आवडत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू मला सांगू नकोस मी कसं बोलायचं आणि कसं नाही ते. मी सांगितलं आहे तुम्हाला दोघींना. नाटके करू नका माझ्यासमोर. मला पुरावे हवे आहेत, नाहीतर माझ्या आईच्या मृत्यूला मी तुम्हाला दोघींनाच जबाबदार ठरवेन. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणते की ईश्वरीची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. तुला मी तुझी गुन्हेगार वाटते ना, मग तू मला शिक्षा दे. इशूला काही माहिती नाही, तू तिच्याजवळ नीट वाग. तेव्हा इथे अर्णव आता सरळ तिथून निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे अर्णव सर, तुम्हाला पुरावे हवेत ना, तुम्हाला आता पुरावे मिळतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एक मुलगी सात्विक फॅशनमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. इंटरव्ह्यूसाठी आल्यानंतर इथे आता अर्णव केबिनमध्ये असतो आणि ती मुलगी डिरेक्टली केबिनचा दरवाजा नॉक करून आता आतमध्ये येते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, 1 मिनिट, तुम्ही इथे काय करताय?
तेव्हा इथे ती मुलगी म्हणते, सर इंटरव्ह्यू तर इथेच सुरू आहेत ना? तेव्हा अर्णव म्हणतो, इंटरव्ह्यू? पण मला तर कुठल्याही इंटरव्ह्यूबद्दल माहिती नाही आहे आणि इंटरव्ह्यू मी घेत नाही, अजून काही लोक आहेत ते घेतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, प्लीज तुम्ही बाहेर जा आणि दुसरं कुणाला तरी विचारा. तेव्हा इथे ईश्वरी आता हे सगळं मुद्दामून करत असते. ती मुलगी म्हणते, सर पण मला तर इथेच पाठवलं इंटरव्ह्यूसाठी. तेव्हा त्या मुलीला आता बोलता बोलता चक्कर यायला सुरुवात होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो, एक मिनिट, काय होते तुम्हाला? एक मिनिट. तेव्हा इथे त्या मुलीला आता चक्कर येत असताना ती खाली पडायला जाणारच असते, तेवढ्यातच अर्णव तिला पकडतो आणि तेव्हाच प्रेक्षकांनो आता फोटो क्लिक केले जातात. तेव्हा इथे फोटो आता क्लिक केल्यानंतर इथे आता अर्णव तिला पकडून तिला खुर्चीवरती बसवतो आणि तेव्हा तिला पाणी वगैरे प्यायला देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्याच वेळेला येऊन काही लोकांनी फोटो क्लिक केलेले असतात. अर्णव म्हणतो, काय चाललंय हे सगळं? आणि त्या मुलीला याबद्दल काही माहितीच नाही आहे असं ती आता दाखवत असते. जेव्हा ती मुलगी पडते आणि तेव्हा तिला अर्णव पकडतो आणि तेव्हाच बरोबर ते फोटोज क्लिक केले जातात. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, हे सगळं काय आहे? तुम्ही फोटोज वगैरे का काढताय? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, फोटो का काढताय म्हणजे? फोटो तर काढले पाहिजे ना, त्याशिवाय माणसांना खरं कसं वाटेल? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते, कळेल सगळं, मला फक्त तुम्ही अर्धा तास द्या. तेव्हा ईश्वरी आता मोबाईलमध्ये काढलेले फोटो घेऊन जाते आणि त्याचे फोटोग्राफ तयार करून आणते, त्याचे असे फोटोज तयार करून आणते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता अर्णवच्या केबिनमध्ये येते आणि म्हणत असते की, सर ती मुलगी इथे कशाला आली होती? अर्णव म्हणतो, इंटरव्ह्यूसाठी आली होती, तिला कुणीतरी माझ्या केबिनमध्ये पाठवलं. पण हे सगळं तू का विचारतेस? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे सगळं तू मुद्दामून केलेस का मिस इंदौर? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर त्या बिचारीला माहिती नव्हतं ना, मी तिला सांगितलं की इथे सरांच्या केबिनमध्ये जा आणि ती इंटरव्ह्यूसाठी इथे आली, बरोबर ना सर? मी तिला सांगितलं की मी जसं बोलते तसं तू बोल, म्हणजे तुला ही नोकरी मिळेल. तेव्हा अर्णव म्हणतो, तू असं का म्हणालीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो मी तिला सांगितलं, त्या बिचारीला गरज होती ना नोकरीची, म्हणून ती आली आणि जसं मी सांगितलं होतं तसंच बोलत होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, सर पण तुम्ही त्या मुलीला पकडलं का होतं तो? ती मुलगी काय तुम्हाला आवडली होती का? तुमचं काय तिच्याबरोबर अफेअर वगैरे सुरू होतं की काय? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, एक मिनिट, हे काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? असं नॉनसेन्स काहीही बोलू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग सर हे काय सगळं? तेव्हा इथे ईश्वरीने आता तो फोटो अर्णवला दाखवलेला असतो. अर्णव म्हणतो, हा फोटो तू काढलेला आहेस, मला माहिती नाही का हे सगळं तू मुद्दामून केलेस ते? तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर, हा फोटो मी मुद्दामून का काढू? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण तुला माझा राग काढायचा आहे ना, माझी बदनामी करायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला मला तुमची बदनामी करायची आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, म्हणून तर हे फोटो काढून तुला सिद्ध काय करायचं आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हेच सर, मला हेच सिद्ध करायचं आहे की तुम्ही जो काही माझ्या आईवरती आरोप केले आहेत ना, त्याची फक्त तुम्ही त्या फोटोची एक बाजू बघितली, पण त्याची दुसरीसुद्धा काहीतरी बाजू असू शकते, या गोष्टीचा तुम्ही अंदाजच घेतला नाहीत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला तेच म्हणायचं आहे जे तुम्ही ऐकलत. हा फोटो तुम्ही बघा, या फोटोमध्ये त्या मुलीला फक्त चक्कर आली आणि तुम्ही तिला आधार दिलात ना, चांगल्या हेतूने आधार दिलात, बरोबर की नाही? आणि तरीसुद्धा त्या मुलीला चक्कर आली, तुम्ही तिला चेअरवरती बसवलंत. मग आता हा फोटो तुम्ही तिला पकडण्यासाठी पकडले, बरोबर? कारण ती पडू नये. मग तसंच तुमच्या वडिलांना जेव्हा चक्कर आली, तुमचे वडील जेव्हा इथे पडत होते, तेव्हा माझ्या आईला त्यांनी हात दिला आणि तिने एका चांगल्या भावनेने त्यांना फक्त, सर तुम्हाला काय होतंय? आणि तुमचे वडील इतके मोठे आहेत की त्यांचा तोल गेला आणि आई सावरत असताना त्यांचं डोकं तिच्या खांद्यावरती पडलं, म्हणून तुम्ही एवढा इश्यू केलात की माझ्या आईच्या कॅरेक्टरवर तुम्ही प्रश्न उभा केलात. अहो, आता इतकी वर्षभर तुम्ही माझ्या आईला ओळखताय, 1-1.5 वर्ष तुम्ही माझ्या आईला ओळखताय, तरीसुद्धा तुम्हाला कळलं नाही ती कशी आहे? तुम्ही तिच्या कॅरेक्टरवर बोलायला लागलात. खरंच तुम्हाला असं वाटतं की माझी आई इतकी कॅरेक्टरलेस असू शकते? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने आपल्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे अर्णव बरोबर 17 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं, ही संपूर्ण सिच्युएशन रिक्रिएट केली होती.
तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही माझ्या आईवरती आरोप केलेत, माझ्या आईची काय अवस्था झाली ना तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे. अहो खरं तर त्या बाईमुळे तुमच्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मान्य आहे, पण माझ्या आईची काहीही चूक नसताना त्या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या आईला इथे बळीचा बकरा बनवलं आणि तिची इथे जिंदगी खराब करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे माझ्या आईची किती बदनामी झाली. तिचं लग्नसुद्धा होणार नव्हतं, पण माझ्या वडिलांनी तिला समजून घेतलं. सगळ्या परिस्थितीला त्यांनी समजून घेतलं आणि माझ्या वडिलांनी माझ्या आईबरोबर लग्न केलं. माझ्या आईला स्वतःचं राहतं घर सोडून एका परक्या शहरामध्ये जाऊन 5-6 वर्ष राहावं लागलं, कारण का बदनामीपासून वाचण्यासाठी. त्या बिचारीची काय गरज होती सांगा बरं. ती जर अशी असती तर तिने तुमच्या वडिलांनंतर अजून कुणाला तरी फसवलं असतं, अजून तिसऱ्या व्यक्तीला कुणीतरी फसवलं असतं. सर जरा विचार करा. एक फोटो बघून ज्या बाईवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उभे केलेत ना, त्या बाईने मैत्री निभावण्यासाठी जेव्हा तिच्या मैत्रिणीचा नवरा आणि मैत्रीण हे दोघेजण एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेले, तेव्हा त्यांनी त्यांच्या लहान मुलीला, एक 4-5 वर्षांच्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणून वाढवलं. का तर मैत्री निभावण्यासाठी. वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी. आणि मला कधी भासूसुद्धा दिलं नाही की मी तिची सख्खी मुलगी नाही आहे. त्या बाईवरती तुम्ही एवढा मोठा आरोप केलात सर, कुठल्याही पद्धतीचा विचार न करता. शांतपणे नक्की काय घडलं होतं हे विचारून, त्यामागे काय काय घडलं होतं हे जाणून घेत जर या गोष्टीचा छडा लावला असता तर जास्त बरं झालं असतं नाही का सर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की जर हे फोटो मी एखाद्या पेपरमध्ये किंवा मॅगझिनमध्ये छापून आले तर तुमची बदनामी होईलच ना, जशी तुमच्या वडिलांची रमाकांत सरांची झाली. कुणीतरी त्यांच्यावरती सूड काढला असेल, त्यांचा हसता खेळता सुंदर परिवार कुणाला तरी डोळ्यामध्ये खुपला असेल, त्यांची इथे वाढत चाललेला सक्सेस कुणाला तरी खुपला असेल, म्हणून त्यांच्यावरती राग काढण्यासाठी ही सगळी सिच्युएशन निर्माण करण्यात आली असेलच सर. या गोष्टीचा विचार केला नाहीत आणि म्हणूनच एका फोटोवरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, कारण का फोटो तेच क्लिक करतो जे आपल्याला करायचं असतं आणि त्यावेळेला ते लोकांनी तेच क्लिक केलं होतं जे त्यांना हवं होतं. मग बरोबर ज्या वेळेला त्या सरांना चक्कर आली आणि ते पडत असतानाच फोटो क्लिक का केला. त्या फोटोमध्ये बघा सर, माझी आई कावरी-बावरी झाले त्या लोकांना बघून, कारण तसं काही नव्हतंच आणि तसं त्यांना बोलण्यात आलेलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने अर्णवला त्याच्याच भाषेमध्ये बरोबर समजावून सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्णवचा गैरसमज हा थोडाफार तरी दूर झालेला असतो की बरोबर आहे, नक्कीच याची दुसरी बाजूसुद्धा असू शकते असा तो विचार करायला लागलेला असतो. तेव्हा इथे आता वल्लरी आणि राकेश यांना खूप मोठा तमाशा करायचा होता. त्यांना वाटत असतं की ही भांडणं बंद दरवाजा आड होत आहेत ना, ती आता चव्हाट्यावर आली पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे. त्यामुळेच तर ईश्वरीला या घरातून बाहेर काढलं जाईल ना. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, आता घरामध्ये सगळ्यांना कळायला हवं की कुठल्या गोष्टीवरून यांच्यामध्ये वाद होत आहेत ते. पण तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता परिस्थिती अशी निर्माण झालेली असते की ईश्वरीने अर्णवचेच फोटो काढत त्याला आता चांगली समज दिलेली असते. तेव्हा त्याने इथे ईश्वरीला सुद्धा माफ केलेलं असतं. ईश्वरी म्हणते, सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, तुम्ही आता सत्य शोधण्याचा प्रयत्न करा. माझ्या आईला मी विचारले, ती बाई दिसली तर तू तिला ओळखू शकशील का. ती म्हणाले, हो, ती बाई मला जिथे कुठे दिसेल ना मी तिला ओळखू शकते. तेव्हा इथे अर्णवला आता पुरावे हवे असतात आणि इथे ईश्वरीने त्याच्यासमोर पुरावा सादर केलेला असतो की सिच्युएशन समजून घ्या, नुसता फोटोवरती विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करू नका, तुमच्या वडिलांना इथे चुकीचं समजू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला ईश्वरीची बाजू पटलेली असते आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा तमाशा न करता तो आता ईश्वरीबरोबर नीट वागत असतो. जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत मी कुठल्याही गोष्टीवरती आता विश्वास ठेवणार नाही, असं अर्णव म्हणालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजण सोबत आता घरी आलेले असतात. ते सुद्धा व्यवस्थित एकमेकांबरोबर हसत बोलत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा राकेश आणि वल्लरी त्यांच्याकडे बघतात तर ते दोघेजण आनंदाने एकत्र आलेले असतात. तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात की तुम्ही दोघेजण सोबत. तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय, आता माझी बायको माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासाठी टिफिन घेऊन आल्यानंतर तिला मी सोबतच घरी घेऊन येणार ना.
तेव्हा इथे दोघांचं भांडण आता मिटलेलं असतं. तेव्हा इथे वल्लरी आणि राकेश एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात की आता हे दोघे जण जर एकमेकांवरती पुन्हा विश्वास ठेवायला लागले, यांच्यातलं भांडण जर आता दूर झालं, तर हे भांडण चव्हाट्यावरती कसं काय आणायचं? अर्णव आता पुन्हा ईश्वरीची सगळ्यांसमोर बाजू घ्यायला सुरुवात करेल. त्यामुळे या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं खूपच जास्त कठीण होऊन बसेल. यासाठी त्यांना आता आपलं तोंड बंद ठेवावं लागलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, 2 दिवसात पुरावे मागणाऱ्या अर्णवला इथे आता ईश्वरीने खूपच छान पद्धतीने आपल्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, इथे त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्याला पुरावे दिलेले असतात.